नमस्कार, story.com च्या या नव्या व्हिडिओ तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मी विशाल बडे. मी आता कराड दक्षिण मतदारसंघात पोहोचलोय. सातारा जिल्ह्यातल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे उमेदवार अतुल भोसले यांच्यात इथे लढत आहे. ही लढत खूप रंगत आहे, कारण भोसले जे आहेत गेल्या 3 वेळापासून सलग पराभूत होत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे दिग्गज उमेदवार केंद्रात मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले पृथ्वीराज चव्हाण आहेत. कराडचा मूड काय आहे, इथले लोक काय म्हणतात हे जाणून घेण्यासाठी मी एका अशा स्थळावर आलो आहे, अशा ठिकाणी आलो आहे. याला प्रीतिसंगम असं म्हणतात. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची समाधी इथे आहे आणि ज्या 2 नद्या कोयना आणि कृष्णा जिथे जोडल्या जातात त्या प्रीतिसंगमवरती मी आत्ता आहे. इथे सायंकाळच्या वेळेला खूप लोक येतात. त्यांची मतं मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे या पवित्र स्थळावरून. आणि कराडचा मूड काय आहे, कराड दक्षिणचे मतदार कोणाला कौल देत आहेत हे मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. काही लोक माझ्यासोबत आहेत. इथे पण काका बसलेत. काय कुठून आलात? कडेगाव, सांगली जिल्हा. सांगली. कोण निवडून येते तिकडे? विश्वित करण ते येतात का निवडून? कसे आलतात फिरायला? कामानिमित्त आलते का? कामानिमित्त. बरं. तर हे कडेगाव जिल्ह्यातले आहेत. इकडे काही नागरिक बसलेत. मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. इथे पृथ्वीराज चव्हाण यांचं वारं खरंच आहे का, की बदल होणार आहे? हे माझ्यासोबत बसलेत. नमस्कार. वारं बऱ्याच जणांचं असतं, परंतु यावेळेला जे दुसरे उमेदवार आहे भोसले साहेब, ते याच्यात निवडून येतील असं वाटतं. आणि थोडासा बदल पण व्हायला पाहिजे. जे पारंपरिक तेच लोक निवडून येत असतात, एक सत्तेचं केंद्र तयार होतं, थोड्याच लोकांचा विकास होत चालतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्रात आणि राज्यात ज्यांची सत्ता येऊ शकते किंवा केंद्रात ज्यांची आहे तिथला जर आमदार इथे असेल त्या तरच याचा विकास होऊ शकतो. नाही तर मग इथे निधी मिळत नाही आणि काहीच होत नाही. असं बऱ्याच मतदारसंघाचं झालं आहे. सरकार एका पक्षाचं आणि आमदार दुसऱ्या पक्षांचा, तिथे 5 वर्ष पुढे कुठले विकास कामं हलत नाही. पूर्वीपासून कराड हे प्रगत तालुका आहे, पण आता ते त्याच्या पुढेही जायला पाहिजे ना. कराडचं पूर्ण व्हायला काय हरकत आहे? कराड काय कराडच राहावं असं काही जरुरी नाही ना. त्याचा पण विकास होऊ शकतो. त्यामुळे यावेळेला वेगळे उमेदवार निवडून येतील असं वाटतं. पण ते खूप वर्षापासून निवडून येत आहेत. त्यांनी कामं केलीत चांगली इथे. पृथ्वीराज चव्हाण साहेब एक फार मोठा नेता आहे खरं म्हणजे. त्यांना इथे आमदारकीला उभं करण्यापेक्षा त्यांना आता वरती घेतलं पाहिजे, म्हणजे बाकीच्या लोकांसाठी इथे जागा होईल. आणि त्यांच्या कॅलिबरचा माणूस खरं म्हणजे केंद्रामध्ये असला पाहिजे असं वाटतं. अतुल बाबा निवडून येतील इकडे त्यावेळी? निवडून येऊ शकतील. त्यांचं चांगलं म्हणजे जोर चांगला आहे. कामही केले मागच्या काही काळामध्ये. त्यांनी सरकारच्या जवळ असल्यामुळे बराचसा निधी पण याच्यामध्ये आला, त्यामुळे निवडून येतील असं वाटतं. तुम्ही काहीतरी सांगत होता आता, काय म्हणत? मी आहे पाटणचा, पण मी इथं बघायला गेलं ना तर पृथ्वीराज चव्हाण बाबा सलग 3 वेळा निवडून आलेत कराड दक्षिणमध्ये. बरोबर. आणि आता सध्या तरी अतुल बाबा भोसलेंचं वारं जास्त आहे. आणि त्याच्यामुळे कसं दोघांमध्ये तुल्यबळ लढत आहेच की, पण कसं आहे अतुल बाबा भोसले जास्त येणे शक्यता कुठेतरी चेंज पाहिजे. परिवर्तन म्हणतो आपण, ते परिवर्तन घडलं पाहिजे. आणि आता आमच्या सहकार्याने सांगितलं की पृथ्वीराज चव्हाण बाबा हे तुल्यबळ हुशार आहेत की माझे मुख्यमंत्री राहिले, पण ते केंद्रात त्यांना तिथं स्थान पाहिजे. त्यांना इथं दुसरी कुठली तरी जागा रिकामी पाहिजे. कारण ह्या ठिकाणी कसं केंद्रात पण तुम्हाला सांगतो भाजपाचं सरकार आहे आणि राज्यात पण भाजपा महायुतीचं सरकार आहे. त्याच्यामुळं कसं आहे इथं तुल्यबळ त्या लेवलचा माणूस पाहिजे. आणि त्याच्यामुळे प्रगती होऊ शकत. कराडचं मुंबई होऊ शकत नाही का? होऊ शकतं. कराडच राहिलं नाही पाहिजे. कराडचं पुणे, मुंबई, नाशिक झालं पाहिजे असं माझं या ठिकाणी मत आहे. आणि कुठेतरी बदल झाला पाहिजे, परिवर्तन चेंज झाला पाहिजे. तेच नको आहे लोकांना. वारं आता अतुल भोसलेंचं आहे. अतुल भोसले कशामुळे बरं यावेळी बदललंय? त्यांना सगळ्यांना मत परिवर्तन करायचं आता. गावाचं परिवर्तन करायचं. बाबा पडू शकतात नाही तसं सांगू शकत नाही, पण वारं त्यांचं आहे. कामं केलेत त्यांनी अतुल बाबांनी. अतुल बाबांनी कामं केलेत. आणि पृथ्वीराज बाबांनी केलेत, पण जास्त आता अतुल बाबांचं जास्त दिसतंय. महिलांचं यावेळी जरा जोर दिसतो. लाडके पैसे मिळालेत, लोक सगळ्यांना दिवाळी साजरी केली त्यामुळे त्यांनी. आले तुमचे? आले का लाडके पैसे? आले पैसे आले. तुमचे आले? घरात बाकीच्यांचे सोन्याचे वगैरे आले सोन्याचे सगळ्यांचे. त्यामुळे सरकारवर खुश आहेत का? खुश असणारच महिला सगळ्या. हो, कधी पण. कोण होतं आमदार मग इकडे? आमदार बाबाच लागावं असं आमची इच्छा आहे. कोणते 2 बाबा आहेत आता? हे दोन्ही बाबा आहेत. अतुल बाबा. अतुल बाबांची इच्छा आहे.
आणि पृथ्वीराज बाबांचं का बरं? पृथ्वीराज बाबांनी पण कामं केलीत पूर्वी, पण आता जरा त्यांनी लक्ष काढून ते तिकडं दिल्लीकडं त्यांचे जास्त कल आहे ना, हां हां त्याच्यामुळे मग आता कराडला पृथ्वीराज बाबांचं दिल्लीत लक्ष असल्यामुळं अतुल बाबा पाहिजेत. अतुल बाबा हे ते कराडला लागतील अशी आमची अपेक्षा आहे. अच्छा, तुमची इच्छा आहे. बाकी तुमच्या एरियात तुम्ही राहता, चर्चा होत असेल, काय मतं लोकांची? ते कोणाचं असं इकडे आहे जरा, कोणाचा तिकडे कल राहणार थोडा, तेवढं होणारच. पण जास्त कोणाच्या बाजून दिसतं? अतुल बाबांच्या अजून जास्त दिसतंय. तुमच्यात काय चर्चा होते आजूबाजूला शेजारी? नाही, त्यांना बदल हवा आहे त्यांना, ते म्हणतात ते बदल पाहिजेला जाता. अतुल बाबा हां, बरं दिसतात. बरोबर. ते भरपूर कामं करतात, मुलांना नोकऱ्या, शाळा, कॉलेज आणि परत दवाखाने, कारखाने त्यांचे आहेत. भरपूर त्यांनी काम केले मुलांच्यासाठी. हां 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 गोरगरिबांना सहकार्य केले, कोरोना काळात सहकार्य केले, पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला आहे. आणि परत गरीब लोकांच्यासाठी ते झटतात. एखादं कोणी रात्री जरी गेलं तर ते धावून येतात. मदत करतात. भाजप हां, बोला बोला. हां, भाजपकडे जातं वारं फिरतंय. अतुल बाबा, हो पृथ्वीराज बाबा एवढा जुना नेता. आहेत की आता वार जनतेचं काय सांगता येत नाही ना. हां. जनतेचे बोलण्यात असते भाजप. पृथ्वीराज बाबांचं का बरं, काय बरेच लोक नाही, म्हणायला लागले. चांगली व्यक्ती आहे. हां, व्यक्ती चांगली आहे त्याच्याबद्दल. आजपर्यंत जवळजवळ बरीच वर्ष त्यांनी आमदार आहेत. आमदार आहेत, मंत्री झालेत हां आणि हाताच्या पंजावर आतापर्यंत सगळं चाललं होतं. यावर्षी जरा वातावरण, जनतेचं वातावरण वेगळं दिसतंय. जनतेचा मूड वेगळा दिसतो. बाकीचं काय नाही. काय कशामुळे मूड बदललेला दिसतोय बरं? सरकार कोणतं हवंय परत? सरकार काय आता काय, आमचं पहिल्यापासून काँग्रेसच आहे. हां, पहिल्यापासून. तुम्ही काँग्रेसचे, पण अतुल बाबा यावं असं वाटतंय. नाही, अतुल यावंच असं वाटत नाही, पण जनतेचं बोलण्यात असं वाटतंय ना हां हां अतुल बाबा. बाकीचं मध्ये काय, भाजप काँग्रेस हे चांगलंच आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय पहिल्यापासून काँग्रेसचे काँग्रेस, आम्ही सपोर्टर काँग्रेस, आहेत, हो. पण यावेळी इथं बदलेलं दिसतंय. नाही, मी नाही बदलणार. नाही नाही नाही, वातावरण कसं आहे? वातावरण बदलतंय. काँग्रेस कमलाकडेच दिसतंय. कमळाकडे चाललंय. बाकीचं काय नाही. आणि इथं बऱ्यापैकी आता ते लाडकी बहीण वगैरे अजून कशाचा फायदा आता होतो? लाडक्या बहिणीचाच फायदा होणार आहे लोकांना. लाडक्या बहिणीचाच. हां लाडक्या बहिणीमुळे कमर येईल हां असं वाटतंय. हां बाकीचं काय नाही. आणि बाबा म्हटल्यानंतर आले निवडून की आतापर्यंत भरपूर कामं त्यांनी केलेले आहेत बाबांनी. पृथ्वीराज बाबांनी. हो, भरपूर कामं केली त्यांनी. काही नाही असं केलं असं नाही, चिक्कार केले. आता जुन्या माणसांना आपलं काँग्रेसच वाटले. हां नवीनला काय सांगता येत नाही. हां हां त्यामुळे काँग्रेसशिवाय आम्ही काँग्रेसचीच माणसं आहे हां पहिल्यापासून. काँग्रेस, राष्ट्रवादी हां. पहिल्यापासून. आता काय नवीन काय बाकी अंदाज लोकांमध्ये चर्चा काय होती इकडे सध्या? नाही, चर्चाच होते भाजप लागेल, भाजप लागेल. हां, ही चर्चा दुसरं काय पूर्ण मतदार यादीत नाव आहे का सगळ्यांचं? कोणाचं आहे? सगळ्यांचं आहे. आहे पण इथलं नाही आम्ही, मग सातारचे, सातारा. जावली तालुका. अच्छा, तुम्ही तासगाव, सांगली. तुम्ही इथलं कोणीच नाही का? हे, बंद करा. आहे का? थांबा, चालू करा परत. हां, काय इथे कोणाची हवा आहे? इथं आता तरी दक्षिणमध्ये पृथ्वीराज बाबांची हवा चांगलीच आहे. हां, का बरं? काम वगैरे चांगलं आहे बाबांचं, स्वभाव चांगला आहे बाबांचा, प्रेमळ आहेत. पोरं काय म्हणतात? तरुण कॉलेजमध्ये वगैरे चर्चा काय होते? तरुण काय, आपलं बाबांवर प्रेम आहे हां पहिल्यापासून. बाबांबरोबर आहे आपण. वडीलधारी लोक पण बाबांबरोबर होते, आपण पण बाबांबरोबर. घरातल्या जुन्या माणसांचं काय मत? जुने माणसं काय बाबांनाच की, पृथ्वीराज बाबा. पृथ्वीराज बाबांना. हां. अजून आणि काय? बाहेर तरुणांचं काय मत आहे इथं? तरुण आपण, आमची मित्रमंडळी तर आम्ही पृथ्वीराज बाबांच्या बरोबरच आहे. हां 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 हां. काय होतं मित्र, तुला कोण येतं इकडे निवडून? इकडे काय माहित नाही, इकडे साईड हां, नाही, काय चर्चा होते पोरांमध्ये? नाही माहित. काय मित्र आहे? हे बाहेर हॉस्टेलचे आहेत, मी इथला आहे. अच्छा, तू प्रॉपर? हो, हां. हे हॉस्टेलचे आहेत मित्र आपले. प्रॉपर काय पोरांमध्ये चर्चा? आत्ता पृथ्वीराज बाबाच येणार आपलं निवडून. चर्चा आहे. हो, पण पृथ्वीराज बाबांचं वय झालं की आता, थांबवा का नाही त्यांनी? नाही नाही, अजून तरी बाबा सक्षम आहेत. हां, 75 पार केली ना, तरी पण सक्षम आहेत बाबा. तरी एकदा येणारच. येणार, बाबांनी 100% निवडून येणार. आणि अतुल बाबांचं काय? अतुल बाबांचं काय आपल्याला माहित नाही, पण पृथ्वीराज बाबा निवडून येणार 100%. हां, एक शब्द त्याने ठामपणे सांगितलं. इकडे काही लोक उभे आहेत अजून. तुम्ही कुठले इकडेच आहेत का? मी इकडला नाही आहे. हां मी औरंगाबादचा आहे. हां. पण इकडं पृथ्वीराज चव्हाण येतील असं मला वाटतंय, खात्री आहे कसं का? मला. तुम्ही तर औरंगाबादची इकडे जाणतात कसं काय सांगता? मला अंदाज म्हणजे 15 दिवसापासून मी इथं आहे. पण इकडनं हे वातावरण बघताना एक नेरेस्वीट म्हणजे असा पृथ्वीराज बाबांना मानणारा जे म्हणजे वयस्कर लोक आहेत ते त्यांना मानणारा भरपूर वर्ग इकडे आहे. आणि पृथ्वीराज बाबांनी भरपूर कामं पण केले आणि माजी मुख्यमंत्री पण आहेत
हां. आणि त्यांची प्रयत्न आहे की इथं आता IT हब म्हणून उभारायचा प्रयत्न आहे चालू. तर ते रोजगार त्यांना देतील. विरोधक फक्त रोजगार दिला नाही म्हणून म्हणतात, पण वास्तविक पाहता रोजगार दिलेला आहे. पण MIDC जागा कमी असल्यामुळे ते सांगतात पण भाषणात की विस्तार करता येत नाही. तर राहिला आता IT हब, आता हे जर निवडून देतील तर IT हब उभारून रोजगार देतील ते तरुणांना. आणि भाजपचं कसं आहे, म्हणजे अतुल बाबांचं कसं आहे, सध्या आर्थिक बळावर जास्त त्यांचा फोकस आहे. हे कसं आत्ता पैसे वाटतील पण 5 वर्ष मग ते काहीच करणार नाही, बरोबर का? त्यामुळं असं वाटतं की तरुण वर्ग सध्या त्यांच्याकडे आहे, पण जसं मतदान जवळ येईल तसं ते झुकल्या जातील बाबा. कारण की बाबा स्वाभिमानी आहे, कधी भ्रष्टाचाराचा कधी आरोप झालेला नाही, मी तरी ऐकला नाही. आणि मी पत्रकारिता विद्यार्थी असल्यामुळं मी राजकारण मला माहिती आहे महाराष्ट्रातलं की कसं घुमते त्याचं. आणखी आणि आता तुम्ही कशानिमित्त आलते इकडं? आम्ही कामानिमित्त चालतो इकडं, हां. पण आम्हाला थोडंसं काम भेटलं होतं याचे जिओ टॉवरचं, हां. ते केलं. हां. आणि मग आता फिरायसाठी आलो आम्ही इकडं, तर तेवढ्यात तुम्ही भेटले. बरं. तर हे पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत, हो. ते फिरतायत, तिकडे फिरायला आले होते, पण त्यांनी इथं लोकांशी चर्चा केली की काही तरुण होते कॉलेजचे, किंवा आपण काही वयस्कर माणसांशी बोललो, काही तरुणांशी बोललो. पारडं कोणाचंच जड आहे असं म्हणता येणार नाही सध्या आजची परिस्थिती पाहून, कारण महिला ज्या आहेत त्या महायुती सरकारच्या बाजूने झुकलेल्या दिसत आहेत. कारण अर्थातच लाडकी बहीणचे पैसे आलेत आणि ती योजना चालू राहणार असं सांगितलं आहे, त्याचे पैसे हप्ता वाढणार आहे तेही सांगितलं आहे. त्यामुळे महिला खुश दिसत आहेत, बाजूने झुकलेल्या दिसत आहेत. पण जी जुनी लोकं आहेत ती काँग्रेस पाहिजे म्हणतात, ती काँग्रेसच्या विचाराची आहेत. आता एक तो तरुण मुलगा भेटला, तो पण म्हणाला की पृथ्वीराज बाबा येतील. काही लोक म्हणाले की अतुल बाबा येतील. तर कराड दक्षिणमधली ही परिस्थिती आहे. म्हणजे काही लोकांना बदल हवा आहे, पण बदल हवा असणारी लोकं ही खूप मोठ्या प्रमाणात आहेत. लोकांना बदल पाहिजे, कारण पृथ्वीराज चव्हाण खूप दिग्गज नेते जरी असले, त्यांच्याबद्दल इथे खूप आदर आहे सगळ्यांच्या मनामध्ये. खूप मोठे नेते आहेत, पण त्यांनी आता दिल्लीत लक्ष घालावं असं इथले अनेक लोक सांगतात. आणि त्याच्यामुळेच अर्थातच ही परिस्थिती आत्ता तुम्ही ऐकली लोकांची. या मतांशी तुम्ही सहमत आहात का? तुमची मतं कमेंटमध्ये जरूर लिहा. आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, आवडला असेल तर शेअर करा. हे चॅनल मात्र तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास आपण इथेच थांबतोय.